मी आणि माझा मित्र एक दिवशी कालभैरव जयंतीनिमित्त कालभैरवाच्या स्वयंभू मंदिरामध्ये निघालो. त्यावेळी आम्हाला कळालं की फलटण पासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या वारुगड येथे एक कालभैरवाचे मंदिर आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. ज्यावेळी कालभैरवाची जयंती होती त्यावेळीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पण खूप दिवस झाले माझे बाकीचे कंटेंट अपलोड करत असल्यामुळे मला हा व्हिडिओ एडिट करायला टाइम नाही भेटला. तसेच जाता जाता आम्ही एक रोड टच जमीन बघून जाणार आहोत. पण जाताना आम्हाला काही वानरांचे दर्शन झाले. त्यांचा लंच टाइम असल्यामुळे मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना छेडले नाही, नाहीतर मी त्यांच्या बरोबरच सेल्फी घेणार होतो. तिथून पुढे आल्यावर आम्हाला एक रोड टच जमीन दिसली, ती म्हणजे ही खरी रोड टच जमीन आहे असं मला माझ्या मित्राने सांगितले. अशा जमिनीला विकायचे नाही, कारण त्याला भरपूर स्कोप आहे. तसेच या डोंगरावर आल्यानंतर आम्हाला भरपूर पवनचक्क्या दिसल्या. या पवनचक्क्यांचे इथे फोटोशूट केला, पण त्यावेळी मी व्हिडिओ बनवले नाही. इथे आल्यानंतर आम्हाला या डोंगरावरून परत खाली उतरायचं होतं. मला खरं टेन्शन आपल्या गाडीत असलेल्या पेट्रोलचं आलं होतं. खरं तर असलेल्या नाही, नसलेल्या पेट्रोलचं टेन्शन आलं होतं, कारण पेट्रोल पंप तर आम्हाला येताना पण दिसला नाही. त्यामुळे आम्ही दुसऱ्या रोडने जाणार होतो, पण तिथेही पेट्रोल पंप असेल याची गॅरंटी नव्हती. पण विचार केला की मंदिरात गेल्यावरच आपण ते बघूया. मंदिरामध्ये आल्यानंतर पेट्रोल असो किंवा नसो याची काही चिंता वाटलीच नाही, कारण इथलं वातावरण एकदम शांत होतं आणि मन प्रसन्न होण्यासारखं इथलं वातावरण होतं. कालभैरव जयंती असल्यामुळे मूर्तीची सजावट सुद्धा अप्रतिम केली होती. जिंदगीचे खूप लागलेले आहेत तरी सुद्धा देवाला मागताना मी फक्त आम्हाला जाताना पेट्रोल पंप दिसू दे एवढेच मागितले. मंदिराच्या शेजारी हा आहे वारुगड, ज्याच्याबद्दल मी वर पूर्ण एक डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनवणार आहे. तरी तुम्ही माझ्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथेच मागच्या बाजूला एक विहीर होती, ज्याच्यामध्ये थोडेसे पाणी होते, पण मासे अजिबात मला दिसले नाहीत. कदाचित यामध्ये मासे जगत नसावेत. तरी मी आणि माझ्या मित्राच्या मनामध्ये याच्यामध्ये मासे आणून सोडावेत का असा विचार आला होता. या विहिरीमध्ये गुहा वगैरे असण्याचा किंवा एक गुप्त रस्ता असण्याचा डाऊट मला आलाच होता. त्याबद्दल मी नेक्स्ट डॉक्युमेंटरी व्हिडिओ मध्ये नक्कीच स्थानिक लोकांना विचारून याबद्दल पूर्णपणे माहिती घेईल. इथलं वातावरण खूप छान आहे आणि अगदी प्रसन्न मला वाटले. तर तुम्हीही कधी आलात तर फलटण पासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या वारुगड येथे नक्की भेट द्या. आणि मी तुम्हाला अशाच प्रकारचे ट्रॅव्हल व्हिडिओज, छोटे छोटे व्लॉग्स दाखवत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओज वर आधी असतात, तर यूट्यूबची लिंक माझ्या बायोमध्ये दिलेली आहे. आम्हाला इथे आंबट बोरांची झाडे सापडली, तर आम्ही खूप बोरं खाऊन वेगवान गतीने पुढे निघालो. तर आम्हाला जाता जाता एक गोमाता आडवी आली. त्याचबरोबर पुढे आल्यानंतर एका रानामध्ये ऊस पेटवून दिला होता. पुढे देवाच्या कृपेने आपल्याला एक पेट्रोल पंप सापडला. पेट्रोल भरले आणि आम्ही घरचा रस्ता पकडला. फॉलो मी फॉर मोर व्हिडिओज.